पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. क्लास 7 टॉपिक 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. तर पहा मित्रांनो, आपण प्रिव्हियस सेशन मध्ये सिम्बायोटिक न्यूट्रिशन हा पार्ट डिस्कस करणार होतो. सो सिम्बायोटिक न्यूट्रिशन, जसं आपण ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन हा पार्ट डिस्कस केला, आता आणखी एक प्रकारचं न्यूट्रिशन आपण पाहणार आहोत. सो symbiotic nutrition. In some cases, two or more than two different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. सो काही केसेस मध्ये काय होतं की दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्लांट्स ह्या एकत्र राहतात, ते लिव्ह टुगेदर. आता हे एकत्र राहण्याचं कारण काय? टू फुलफिल देअर नीड्स, त्यांच्या ज्या गरजा आहेत, त्यांची जी न्यूट्रिशन, प्रोटेक्शन किंवा सपोर्ट, ह्या ज्या गरजा आहेत, हे जे नीड्स आहेत, न्यूट्रिशन म्हणजे पोषण करणं, प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण करणं, सपोर्ट म्हणजे आधार देणं, ह्या पूर्ण गरजा करण्यासाठी ते एकत्र राहतात विथ इच अदर, विथ इच अदर्स हेल्प. ते एकमेकांची मदत करतात यामध्ये. म्हणजे दोन किंवा तीन प्लांट्स एकत्र आल्यानंतर ते एकमेकांची मदत करतात. कशामध्ये? एक प्लांट न्यूट्रिशन साठी हेल्प करतो, तर एक प्लांट प्रोटेक्शन साठी हेल्प करतो, तर एखादा प्लांट सपोर्ट करतो. ओके, असं जे असोसिएशन आहे किंवा हे जे न्यूट्रिशन आहे, अशा प्रकारे ऍक्च्युली याला सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हटलं जातं. पण इथं जे या प्रकारचं जे न्यूट्रिशन आहे की ज्यामध्ये टू ऑर मोर प्लांट्स एकत्र येऊन एकमेकांच्या ज्या नीड्स आहेत, गरजा आहेत, त्या पूर्ण करतात, याला सिम्बायोटिक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड एज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. सम फंजाई ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स. तर फंजाई म्हणजे बुरशी. काही फंजाई ह्या इतर प्लांट्सच्या रूट्स म्हणजे मुळांच्या शेजारी वाढतात. These plants supply nutrients to the fungi. आता ह्या फंजाई काय करतात? हे जे फंजाईस जे ज्या प्लांटच्या रूट्स जवळ हे फंजाई वाढलेत, हे प्लांट्स काय करतात? फंजाईसना म्हणजे बुरशीला त्या न्यूट्रिएंट्स, पोषण तत्व देतात. अँड टर्न, आणि याच्या उलट फंजाई काय करते? फंजाई सप्लाय मिनरल्स अँड वॉटर टू द प्लांट्स. तर फंजाई काय करतं? ह्या प्लांटला ज्याच्याकडून न्यूट्रिएंट्स मिळाले त्याला मिनरल्स आणि वॉटर सप्लाय करण्याचं काम करतं. म्हणजे दोघांच्या एक असोसिएशन मध्ये हे न्यूट्रिशन झालेलं आहे. सम फंजाई अँड अल्गी लिव्ह टुगेदर. यामध्ये आणखी एक एक्झाम्पल आहे की जे वेल नोन एक्झाम्पल आहे. काही केसमध्ये फंजाई आणि अल्गी हे आपण याच्या अगोदर डिस्कस केलेलं आहे, प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये पण झालं. तर काही केसेसमध्ये फंजाई आणि अल्गी एकत्र येतात, एकत्र राहतात. द फंजाई प्रोव्हाइड्स वॉटर, मिनरल ॲज वेल ॲज शेल्टर टू द अल्गी. तर या केसमध्ये फंजाई म्हणजे बुरशी जी आहे ती काय करते? अल्गीला वॉटर, मिनरल आणि शेल्टर म्हणजे निवारा देते, राहण्यासाठी ठिकाण देते. वॉटर, मिनरल अँड शेल्टर. आणि याच्या उलट अल्गी काय करते? अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंजाई. याचं कारण अल्गी मध्ये क्लोरोफिल असतं. अल्गी कॅन प्रिपेअर इट्स ओन फूड. मग जे फूड सिंथसाइज केले ते फंजाईला म्हणजे बुरशीला देण्याचं काम अल्गी करतो. म्हणजे दोन्ही जे पार्ट आहेत यामध्ये, दोन्ही जे प्लांट्स आहेत हे एकमेकांच्या मदतीनं राहतात, जगतात, स्वतःचं पोषण करतात. याला सिम्बायोटिक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. आणि यामध्ये वेल नोन एक्झाम्पल आहे लायकेन इज अन एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंजाई. तर आता जे आपण डिस्कस केलं अल्गी आणि फंजाई मध्ये, या प्रकारे ज्या प्रकारे अन्न आणि पाणी आणि खनिजे, सो फूड, वॉटर, मिनरल्स अँड शेल्टर हे एकमेकांना कशी मदत करतात त्याचं आपण आता जे डिस्कशन केलं, त्याचं एक वेल नोन एक्झाम्पल आहे लायकेन. लायकेन हे अल्गी आणि फंजाईचं एक असोसिएशन आहे किंवा सिम्बायोसिस आहे. म्हणजे दोघं एकत्र येऊन ते एकमेकांना हेल्प करतात. सो दॅट इज धिस काइंड ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड एज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. इथं तुम्ही पाहू शकता लायकेनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. सो ग्रीनिश पार्ट दिसतोय तो काय आहे? इट इज नथिंग बट अल्गी. आणि या प्लांटच्या रूट्स वरती फंगस असतं की जे एकमेकांना मदत करतात. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट, हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. जसं ॲटोट्रॉपिक प्लांट्स आपण पाहिल्या, तसं काही प्लांट्स ह्या हेट्रोट्रॉपिक पण आहेत. सो सम प्लांट्स आर हेट्रोट्रॉपिक मीन्स, पहा, हेट्रोट्रॉपिक प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. तर या प्लांट्स मध्ये क्लोरोफिल नसतं. ऑब्विसली दे डू नॉट कंटेन क्लोरोफिल. आणि जर क्लोरोफिल नसेल मग ते स्वतःचं अन्न कसं तयार करतात? हाऊ डू द हेट्रोट्रॉपिक प्लांट लिव्ह? ते जगू कसे शकतील? हाऊ दे गेट देअर फूड? फ्रॉम व्हेअर दे गेट देअर फूड? त्यांना अन्न कसं मिळेल? सो
Have you seen a yellow wire-like leafless climber plant growing on big trees? तर हे जनरली तुम्ही पाहिलं असेल नसेल, तर काही मोठे जे प्लांट्स आहेत याच्यावरती वायर सारखं येलोइश प्लांट लिफलेस क्लाइंबर वेली सारखं वनस्पती तुम्हाला पाहिला असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही पाहू शकता. व्हॉट इज इट्स नेम? त्याचं एक नाव आहे की जे तुम्हाला आठवते का बघा, प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये याचं नाव तुम्हाला येऊन गेलेलं आहे. ओके, सो पहा त्याचं नाव आपल्याला पुढे येतंय. द प्लांट दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ द अदर प्लांट्स ऑफ plants to obtain food are called as parasitic plant. पहिल्यांदा अशा प्लांटला काय म्हणायचं ते पाहू. सो जस्ट वी हॅव डिस्कस्ड, आपण काय डिस्कस केलं की हेटेरोट्रॉपिक प्लांट्स मध्ये क्लोरोफिल नसतं, सो ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. मग ते स्वतःचं अन्न कसं मिळवतात? सो दे ग्रो ऑन अदर प्लांट्स, बॉडी ऑफ अदर प्लांट्स. एक गोष्ट लक्षात घ्या की हे प्लांट्स हे दुसऱ्या प्लांट्सच्या बॉडीवरती, शरीरावरती वाढतात आणि त्या प्लांट्सने तयार केलेले फूड मटेरियल हे घेतात. दे ऑब्टेन फूड फ्रॉम द प्लांट. आता मग असे जे प्लांट्स आहेत याला पॅरासाइटिक प्लांट म्हणायचं. काय म्हणायचं याला? पॅरासाइटिक प्लांट, परजीवी वनस्पती की जे दुसऱ्यावरती अवलंबून असतात. फॉर एक्झाम्पल लोरॅन्थस, कस्कुटा. तर हे येलो पार्ट आहे ना, हा कस्कुटा नावाचा प्लांट आहे. ओके, सो दीज आर हेटेरोट्रॉपिक प्लांट्स, दे आर पॅरासाइटिक. ओके, ड्यू टू द absence of chlorophyll, the Cuscuta completely dependent on the host plant. आता यामध्ये एक वेल नोन एक्झाम्पल इथे दिले. कस्कुटा जो प्लांट आहे, कस्कुटा हा याच्यामध्ये क्लोरोफिल अजिबात नसतं, हा पूर्ण येलोइश असतो. आणि क्लोरोफिल नसल्यामुळे हा पूर्णतः ज्या प्लांट वरती वाढतोय, ज्या प्लांटच्या बॉडीवरती वाढतोय त्यावरती पूर्णतः डिपेंड असतो. आणि ज्या वनस्पतीवरती हे पॅरासाइटिक प्लांट वाढतात त्याला होस्ट प्लांट म्हणतात. दे आर कॉल्ड ॲज होस्ट प्लांट्स. Hence it is said to be completely parasitic plant. आणि म्हणून लक्षात घ्या कस्कुटा हा पूर्णतः पॅरासाइटिक म्हणजे परजीवी वनस्पती आहे. यावरती गिव रिझन पण विचारलं जाऊ शकतं. कस्कुटा इज सेड टू बी कम्प्लिटली पॅरासाइटिक प्लांट बिकॉज इट डू नॉट कंटेन क्लोरोफिल. सो हेन्स इट इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द होस्ट प्लांट. सो इथे काही नवीन टर्म्स आलेले आहेत. पॅरासाइटिक प्लांट म्हणजे काय? परजीवी वनस्पती की जे दुसऱ्या प्लांट्स वरती वाढतात. आणि होस्ट प्लांट म्हणजे ज्या प्लांटच्या बॉडीवरती होस्ट म्हणजे ज्या प्लांटच्या बॉडीवरती पॅरासाइटिक प्लांट्स वाढतात त्या प्लांटला होस्ट प्लांट असं म्हणायचं. सो दॅट इज अबाउट हेटेरोट्रॉपिक प्लांट. Which part of Loranthus plant carries out photosynthesis? आता लोरॅन्थस प्लांट इथं दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर काय प्रश्न विचारलाय? Which part of Loranthus plant carries out photosynthesis? तर यामध्ये ग्रीनिश पार्ट जो दिसतोय तो काय करणार आहे? इट विल कॅरी आउट फोटोसिंथेसिस. ओके, सो यू कॅन सी इन द इमेज, तुम्ही या इमेज मध्ये पाहू शकता. यामध्ये जो एरियल पार्ट आहे प्लांटचा, हवेमध्ये वाढणारा जो पार्ट आहे, एरियल लीफ जे आहे हे ग्रीनिश आहेत आणि ते फोटोसिंथेसिस करू शकतात. सो वॉटर आणि मिनरल हे जे प्लांट आहे हे वॉटर अँड मिनरल्स घेतं प्लांट्स कडून, होस्ट प्लांट कडून. सो इट ॲब्सॉर्ब न्यूट्रिएंट्स दॅट इज वॉटर अँड मिनरल फ्रॉम द होस्ट प्लांट. ओके, अँड aerial part of this plant contain or having green leaves so that it can carry out photosynthesis. तर म्हणून हे फोटोसिंथेसिस करू शकतो. पण जे वॉटर आणि मिनरल्स जे आहेत हे होस्ट प्लांट कडून घेतं, ज्या प्लांट वरती वाढतं त्याकडून घेतं ते. सो दॅट इज अबाउट लोरॅन्थस. फ्रॉम व्हेअर डू दे ऑब्टेन मिनरल अँड वॉटर? तुम्ही मला वाटतं आता संपूर्ण पार्टचा एक्सप्लेन केले की हे जे मिनरल आणि वॉटर आहे हे होस्ट प्लांट कडून घेतं. व्हाय इज लोरॅन्थस नोन ॲज पार्शली पॅरासाइटिक? पार्शली पॅरासाइटिक याचं कारण हे प्लांट एकतर दुसऱ्या प्लांटच्या बॉडीवरती वाढतं आणि यामुळे याला मिनरल्स आणि वॉटर्स मिळवणं शक्य नाही, कारण हे जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. तर हे काय करतं? आपले जे रूट्स आहेत हे त्या प्लांटच्या बॉडीमध्ये घुसवतं, पेनिट्रेट करतं. त्या होस्ट प्लांट कडून ते वॉटर आणि मिनरल घेतं आणि जे फूड आहे ते फोटोसिंथेसिस द्वारे करतं. सो दॅट इज वाय हे पूर्ण पॅरासाइटिक नाही तर हे पार्शली थोडंफार पॅरासाइटिक आहे, कारण हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतं पण वॉटर आणि मिनरलच्या गरजेसाठी ते दुसऱ्या प्लांटवरती अवलंबून असतं. देन वी हॅव इन्सेक्टिव्होरस प्लांट, की ज्याला आपण मराठीमध्ये कीटकभक्षी वनस्पती असं म्हणतो. सो दे आर इन्सेक्टिव्होरस मीन्स व्हॉट? they eat or they depend on insects.
for nutrition. So we have seen how some plants feed upon insects to obtain nutrition. ओके, तर काही प्लांट्स जे आहेत हे इन्सेक्ट्स वरती डिपेंड असतात त्यांच्या न्यूट्रिशनसाठी, पोषण करण्यासाठी. These insectivorous plants generally grow in soil or water where there is a deficiency of nitrogen compound. आता याचं कारण काय? हे प्लांट्स इन्सेक्ट्स वरती का डिपेंड असतात? तर एकतर हे जे प्लांट्स आहेत हे अशा मातीमध्ये वाढतात, अशा पाण्यामध्ये वाढतात की जिथे नायट्रोजन कंपाऊंड नसतात. नायट्रोजनचे म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता आहे. सो देयर इज अ डिफिशियन्सी ऑफ नायट्रोजन इन द सॉइल अँड वॉटर वेअर दीज प्लांट्स ग्रो. हे प्लांट ज्या ठिकाणी वाढतात तिथं माती आणि पाणी जिथं आहे त्यामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे. आणि आपल्याला माहित आहे नायट्रोजन हा एक महत्त्वाचा एलिमेंट आहे प्लांट्ससाठी. सो द बॉडी ऑफ ड्रॉसेरा बुरमानी हॅज अ फ्लावर लाईक अपीअरन्स. आता यामध्ये हे तुम्हाला चित्र दिसते. तर याचं जे शरीर आहे या प्लांटचं हे फ्लावर लाईक अपीअरन्स तुम्हाला दिसतोय, फुलासारखं दिसतंय. ओके, इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड. हे जमिनीच्या लगत वाढतं, जमिनीजवळ वाढतं. इट्स लीव्स आर अट्रॅक्टिव्हली पिंक और रेड इन कलर विथ हेअर्स ऑन द मार्जिन. सो यू कॅन सी याचे जे लिप्स आहेत याच्यावरती हे अट्रॅक्टिव्ह फ्लावर सारखे असतात, पिंक किंवा रेड कलरचे. आणि यावरती हेअर लाईक स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. दे हॅव हेअर लाईक स्ट्रक्चर ऑन देअर लिव्स. आणि ह्या हेअर लाईक स्ट्रक्चरच्या जर टोकाला पाहिलं, ड्रॉपलेट्स ऑफ स्टिकी सबस्टन्स फाउंड ऑन द टिप्स ऑफ हेअर अट्रॅक्ट द इन्सेक्ट्स. सो यू कॅन सी इन द इमेज याच्यामध्ये जे हेअर लाईक स्ट्रक्चर आहेत यामध्ये याच्या टिप वरती टोकाला तुम्हाला एक स्टिकी सबस्टन्स चा ड्रॉप दिसून येईल की जो इन्सेक्ट्सना अट्रॅक्ट करतो. आणि मग काय होतं, इन्सेक्ट्स यावरती अट्रॅक्ट होतात आणि याला चिटकून बसतात आणि नंतर हे जे प्लांट आहे हे आपलं लिप मिटतं आणि इन्सेक्ट्स मधले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते शोषून घेतात. द सायंटिस्ट जोहान्स बर्मन identified this plant in Sri Lanka in 1737. Hence, the plant is named after him. तर हे जे प्लांट आहे पहिल्यांदा एक सायंटिस्ट आहे जोहान्स बर्मन यांनी पहिल्यांदा शोधलं 1737 मध्ये श्रीलंकेमध्ये. आणि म्हणून याचं नाव जर पाहिलं तर ड्रॉसेरा बर्मानी असं दिलेलं आहे. सो बर्मानी हे ऍक्च्युली बर्मन या सरनेम वरून घेतलेलं आहे. सो that is why such plants are called as insectivorous plants. So they absorb nitrogenous substances from the insect body, which they catch like this way. Just we have discussed in case of Drosera. आता आणखी एक प्रश्न विचारलाय, why does a pitcher plant feed on insect even though it produces food by photosynthesis? आता लक्षात घ्या, हे पण इन्सेक्टिव्होरस प्लांट आहे पिचर, किंवा इव्हन आपण ड्रॉसेरा पाहिलं ते पण इन्सेक्टिव्होरस आहे. हे प्लांट्स ग्रीन आहेत नो डाऊट. सो ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण प्लांट्सना वाढीसाठी जे प्रोटीन्स आवश्यक आहे ते प्रोटीन्स तयार करण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. आणि हे प्लांट्स अशा ठिकाणी वाढतात की जिथे नायट्रोजनची कमतरता असते. मग हे प्लांट्स काय करतात, इन्सेक्ट्स कॅच करून त्या इन्सेक्टच्या बॉडीमधून नायट्रोजनस सबस्टन्सेस ऍब्सॉर्ब करतात आणि त्यांची जी नायट्रोजनची गरज आहे ती भागवतात. सो इव्हन ते फोटोसिंथेसिस करू शकत असले तरी त्यांना नायट्रोजनची गरज पूर्ण करण्यासाठी ते काय झालं, दे बिकम इन्सेक्टिव्होरस. दे फीड ऑन इन्सेक्ट्स. ओके, नाउ आणखी एक प्रकार आता प्लांट्स आपण पाहतोय सॅप्रोफायटिक. तर हा एक आणखी एक वेगळा विशिष्ट असा प्रकार येतो. The plants which obtain food from dead and decaying bodies of the organism, they are called as saprophytic plants. आता हे जे प्लांट्स आहेत हे काय करतात, हे डेड आणि डिकेइंग बॉडीज मध्ये किंवा मृत किंवा कुजणाऱ्या शरीरामधून इतर ऑर्गॅनिझमच्या यावरती ते वाढतात. त्या डेड आणि डिकेइंग ऑर्गॅनिझम मधून ते स्वतःचं अन्न मिळवतात. अशा प्लांट्सना सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हटलं जातं. दे आर कॉल्ड एज सॅप्रोफायटिक प्लांट्स. व्हेरियस टाइप्स ऑफ फंजाय, आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल, व्हेरियस टाइप्स ऑफ फंजाय लाईक मशरूम, ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. तर फंजाय मध्ये मशरूम माहिती आहे सगळ्यांना. ईस्ट जे आहे हे पण सॅप्रोफाइट आहे. फंजाय सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम ऑन द डेड रिमेन्स टू डायजेस्ट और ब्रेक डाउन द कार्बन कंपाऊंड दे कंटेन. आता ऍक्च्युली काय होतं, फंजाय जो आहे हा डेड डिकेइंग ऑर्गॅनिझम वरती वाढत असताना ते काही एन्झाइम सिक्रेट करतात.
आणि एन्झाईम सिक्रेट झाल्यानंतर काय होतं, ती जी बॉडी आहे ऑर्गॅनिझमची, ही जी कार्बन कंपाऊंड पासून बनलेली आहे, ही डायजेस्ट होते किंवा ती ब्रेक होते आणि मग ते फंजाय काय करतात, यातले न्यूट्रिएंट्स शोषून घेतात. This resulting solution is absorbed to obtain nutrients. सो हे ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे रिझल्टिंग पदार्थ तयार होतो, जे सोल्युशन तयार होतं, हे न्यूट्रिएंट्स फंजाय absorb करतात. So that is about saprophytic plants. Saprophytic plants means what? They obtain food from dead and decaying bodies of the other organisms. Some of the examples are fungi, yeast, etc. So how they obtain food from dead and decaying organism? So they secrete digestive enzyme on the dead bodies of the organisms, dead bodies of the organisms, and this enzyme break down or digest the carbon compounds present in the dead bodies of the organisms, and it results into the solution which is absorbed by the fungi or saprophytic plants. आता इथे एक माहिती दिलेली आहे, फूड गेट स्पॉइल्ड ड्यू टू सम फंजाय. काही केसमध्ये, काही फंजायच्या केसमध्ये आपल्या घरी जे अन्न पदार्थ असतात ते स्पॉइल होतात, खराब होतात. सम फंजाय कॉजेस डिसीज ऑर इलनेस व्हाईल सम फंजाय आर मेडिसिनल इम्पॉर्टंट. आता ह्यामध्ये फंजाय जो आहे याची माहिती एक दिलेली आहे. काही फंजाय हे डिसीज कॉझिंग पण आहेत, रोग कारक पण आहेत, तर किंवा इलनेस आजारासाठी रिस्पॉन्सिबल असतात. तर काही फंजाय हे मेडिसिनली इम्पॉर्टंट आहेत. ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. ईस्ट आणि मशरूम्स हे काही प्रकार यामधले युजफुल आहेत. आपण मशरूम्स ॲज अ फूड म्हणून खातोही, पण काही प्रकार यातले. ईस्ट इज युज्ड इन फर्मेंटेशन प्रोसेस. ईस्टचा वापर आपण फर्मेंटेशन साठी करतो, म्हणजे ब्रेड किंवा पाव तयार करण्यासाठी असेल किंवा इडली डोसा तयार करण्यासाठी. जनरली ईस्ट सर्वात रिस्पॉन्सिबल आहे त्यामध्ये. हे फर्मेंटेशन म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया करतं. आणि फॉर मेकिंग ब्रेड मध्ये याचा खूप वापर होतो. मशरूम्स आर रिच सोर्स ऑफ आयर्न अँड व्हिटॅमिन्स. तर मशरूम्स मध्ये चांगल्या प्रमाणात आयर्न आणि व्हिटॅमिन्स असतं, की जे आपल्या शरीराला आवश्यक असते. सो सम ऑफ द फंजाय आर डिसीज कॉझिंग बट सम ऑफ द फंजाय आर युजफुल ऑल्सो. काही फंजाय तर मेडिसिनली इम्पॉर्टंट आहेत. फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन हे जे औषध आहे हे एका फंजाय पासूनच मिळवलं गेलेलं आहे. पेनिसिलिन हे जखमांवरती उपचार करण्यासाठी औषध जे वापरलं जातं ते एका पर्टिक्युलर टाईपच्या फंजाय पासून मिळवतात. सो इथपर्यंत आपण सॅप्रोफायटिक प्लांट्स हा पार्ट डिस्कस केला. आता पुढे जाऊया आपण. रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड द इफेक्ट ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट्स. म्हणजे न्यूट्रिएंट्स म्हणजे काय? पोषण तत्व. यातले कोणते न्यूट्रिएंट्स प्लांट्सना आवश्यक आहेत आणि मग याचा रोल काय, त्याचं फंक्शन काय, आणि जर ते कमी प्रमाणात असतील तर प्लांट्सवरती काय परिणाम होतात हे आपण आता डिस्कस करणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा नायट्रोजन इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द प्रोटीन. प्रोटीन्स माहिती असतील आपल्या सर्वांना. सो नायट्रोजन हा प्रोटीनचा एक महत्वाचा घटक आहे. इव्हन क्लोरोफिल आणि सायटोप्लाझम मध्ये पण नायट्रोजनस सबस्टन्सेस असतात. सो नायट्रोजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ॲज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्लांट्स और ऑल ऑर्गॅनिझम्स. फक्त प्लांट्सच नाही तर सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये नायट्रोजन हा अतिशय महत्वाचा एलिमेंट आहे. आणि जर तो कमी असेल प्लांट्स मध्ये, त्याची डिफिशियन्सी असेल तर काय होतं पहा, रिटार्डेड ऑर स्टंटेड ग्रोथ. प्लांटची वाढ खुंटते, वाढ होत नाही. येलोइंग ऑफ द लीव्स. आणि इव्हन नायट्रोजनची कमतरता असेल तर अशा ठिकाणी काय होतं, ह्या प्लांटचं जे लीव्स जे आहेत हे येलोइश होतात, पिवळसर पडतात. फॉस्फरस कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू द केमिकल एनर्जी. फॉस्फरस काय करतो? फॉस्फरस हा महत्वाचा आहे. हा काय करतो? लाईट एनर्जी कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करतो, म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये महत्वाचा आहे. जर फॉस्फरस कमी असेल तर अर्ली लीफ फॉल, लवकर झाडाची पानं झडतात. लेट फ्लॉवरिंग उशिरा होतं, फुलधारणा उशिरा होते. स्लो ग्रोथ ऑफ रूट्स, आणि रूट्सची जी वाढ आहे, ग्रोथ आहे, ही अतिशय स्लो होते. देन पोटॅशियम इज नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज इन प्लांट्स मध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज साठी पोटॅशियम हा अतिशय महत्वाचा आहे. पण जर पोटॅशियम कमी असेल तर काय होतं? वीक स्टेम जे आहे प्लांटचं ते वीक, कमकुवत होतं. विल्टिंग ऑफ लीव्स, पानं झडतात. फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स. आणि असं जे प्लांट आहे अशा प्लांट मध्ये पोटॅशियमची कमतरता असेल तर कार्बोहायड्रेट्स तयार होत नाहीत, म्हणजे फूड मटेरियल तयार होणं
म्हणजे फूड मटेरियल तयार व्हायला वेळ लागतो. ठीक आहे. सो दॅट इज अबाउट इफेक्ट ऑफ डिफिशियन्सी ऑफ पोटॅशियम. देन वी हॅव मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा क्लोरोफिलचा एक महत्त्वाचा घटक आहे. सो प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल मध्ये खूप महत्त्वाचं कार्य आहे मॅग्नेशियमचं. देन जर मॅग्नेशियम कमी असेल तर काय होतं, स्लो ऑर रिटार्डेड ग्रोथ. वनस्पतीची वाढ कमी होते. ऑब्व्हियसली मॅग्नेशियम कमी असेल तर क्लोरोफिल कमी राहणार आहे, आणि क्लोरोफिल कमी असेल तर फूड कमी तयार होणार आहे, त्यामुळे वाढ होणार नाही प्लांटची. येलोईंग ऑफ लीव्स. ऑब्व्हियसली जर मॅग्नेशियम कमी असेल तर क्लोरोफिल कमी असेल, मग असे लीव्स काय असतात, येलो असतात. देन आयर्न. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. मॅग्नेशियम बरोबर आयर्न ही क्लोरोफिलचा एक महत्त्वाचा घटक आहे. जर आयर्न कमी प्रमाणात प्लांट्सना मिळत असतील तर त्याचे लीव्ह जे आहेत ते येलोइश होतात. मँगेनीज. मँगेनीज हा प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स. प्लांट्सचे जे हार्मोन्स आहेत यामध्ये खूप महत्त्वाचं कार्य पाडतो. आता हार्मोन्स म्हणजे काय हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. तर हार्मोन्स हे असे काही केमिकल सबस्टन्सेस आहेत, हे सजीवांच्या शरीरामध्ये ठराविक काळामध्ये तयार होतात, की जे शरीरामध्ये होणाऱ्या बदलांसाठी रिस्पॉन्सिबल असतात. आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होतात हे हार्मोन्समुळे होतात. मग प्लांट्समध्ये पण हार्मोन्स तयार होतात. पण हार्मोन्स तयार करण्याचं काम हे मँगेनीज हा जो आहे यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतोय. आणि जर मँगेनीज कमी असेल, देयर इज अ डिफिशियन्सी ऑफ मँगेनीज, इट विल बी लीड इन टू द रिटार्डेड ग्रोथ. वाढ खुंटते. स्पॉटेड लीव्स. पानांवरती स्पॉट्स म्हणजे डाग पडतात. सो हे इंडिकेशन आहे मँगेनीज कमी असण्याचं. देन झिंक. झिंकचा पण रोल महत्त्वाचा आहे इन प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिजिएट्स. हार्मोन्स किंवा हार्मोन्स तयार करण्यासाठी लागणारे जे इंटरमिजिएट सबस्टन्स आहेत हे तयार होण्यासाठी झिंकचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि झिंक कमी असेल तर काय होतं, रिटार्डेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लीव्स, वाढ खुंटते आणि झाडाची जी पानं आहेत ती येलोइश बनतात. सो दॅट इज अबाउट डिफिशियन्सी ऑफ सम ऑफ द न्यूट्रियंट्स. तर आता आपण पुढचा पार्ट डिस्कस करतोय, न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. जसं प्लांट्समध्ये न्यूट्रिशन पाहिलं तसं आता ॲनिमल्समध्ये न्यूट्रिशन पाहणार आहोत. धिस कन्सेप्ट रेफर टू द बॉडी नीड्स ऑफ न्यूट्रियंट्स, मोड ऑफ इंजेक्शन फूड अँड इट्स यूज इन द बॉडी. आता याचा अर्थ असा आहे, यामध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. प्राण्यांमध्ये कशा पद्धतीने पोषण होतं, हाऊ ॲनिमल्स ऑब्टेन देअर फूड, हाऊ दे ऑब्टेन देअर न्यूट्रियंट्स. सो यामध्ये काय काय पाहणार आहोत, बॉडीज नीड ऑफ न्यूट्रियंट्स. शरीराला आवश्यक न्यूट्रियंटची का आवश्यकता आहे, कशी आवश्यकता आहे. मोड ऑफ इंजेस्टिंग फूड. तर ॲनिमल्स हे अन्न कसं ग्रहण करतात, इंजेक्शन म्हणजे ग्रहण करणं, आणि त्याचा यूज आपल्या बॉडीमध्ये कसा होतो. सो हे आपण पाहणार आहोत. विच आर द व्हेरियस न्यूट्रियंट्स इन द फूड. सो रिमेंबर देर आर व्हेरियस न्यूट्रियंट्स प्रेझेंट इन आवर फूड विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स असे काही अतिशय महत्त्वाचे न्यूट्रियंट्स आहेत, आणि प्रत्येकाचं काही ना काहीतरी पर्पज आहे. जसं कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला एनर्जी देण्याचं काम करतात. प्रोटीन्स हे आपल्याला आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी खूप महत्त्वाचे आहेत. देन फॅट्स हे आपल्या दोन जे हाडं ज्या ठिकाणी एकत्र येतात की ज्याला आपण जॉईंट्स म्हणतो, इथं ॲज अ ल्युब्रिकंट म्हणून काम करतात. त्याचबरोबर इतर काही कार्य करतात. म्हणजे प्रत्येक न्यूट्रियंटचं काही ना काहीतरी कार्य आहे. सो न्यूट्रियंट्स नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ बॉडी आर ऑब्टेन फ्रॉम द फूड. मग आपल्या शरीराला आपल्या वेगवेगळ्या शरीराच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कॅरी आउट करण्यासाठी जे काही न्यूट्रियंट्स आपल्याला आवश्यक आहेत हे फूड म्हणजे अन्न पदार्थांमधून मिळवले जातात. दे आर सप्लाइड टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी थ्रू ब्लड. सो अन्न पदार्थामधून आपण हे न्यूट्रियंट्स घेतो आणि थ्रू ब्लड, रक्तावाटे हे न्यूट्रियंट्स हे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना पोहोचवले जातात. द फूड दॅट वी कंझ्युम डज नॉट मिक्स विथ ब्लड ॲज इट इज. पण लक्षात घ्या, जे आपण अन्न घेतो हे ॲज इट इज रक्तामध्ये, ब्लडमध्ये मिक्स होऊ शकत नाही. तर काय गरजेचं आहे, इट्स नीड टू बी कन्व्हर्टेड इनटू सोल्युबल फॉर्म दॅट कॅन इझिली मिक्स इनटू द ब्लड. मग आपण जे अन्न ग्रहण केले हे अशा सोल्युबल फॉर्ममध्ये, विद्राव्य अवस्थेमध्ये रूपांतरित होणं गरजेचं आहे की ज्यामुळे ते रक्तामध्ये सहजासहजी मिक्स होईल. सो इट शुड बी इझिली सोल्युबल इन ब्लड, इट शुड इझिली मिक्स इन ब्लड.
मग ही जी प्रक्रिया आहे, आपण जे अन्न घेतो ते डायरेक्टली आहे असं ब्लड म्हणजे रक्तामध्ये ऍब्सॉर्ब होत नाही, ते एका सिंपल फॉर्म मध्ये रूपांतरित होणं गरजेचं आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ही कशी चालते पहा. इन न्यूट्रिशन इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व व्हेरियस स्टेप्स फ्रॉम इंजेक्शन टू इंजेक्शन. मग ॲनिमल्स मध्ये न्यूट्रिशन जे चालतं हे काही स्टेप्स मध्ये होतं. ते कसं होतं पहा. पहिला पार्ट आहे इंजेक्शन. फूड इज टेकन इन टू बॉडी. आपण अन्न पदार्थ आपल्या तोंडावाटी शरीराच्या आतमध्ये घेतो, या प्रक्रियेला काय म्हणायचं, इंजेक्शन. सो फूड इज टेकन इन टू द बॉडी, इट इज कॉल्ड एज इंजेक्शन. देन डायजेशन. डायजेशन मध्ये काय होतं, जे फूड आपण घेतो की जे सिंपल नाही, ते कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आहे, की जे रक्तामध्ये शोषून घेतलं जात नाही, तर ते सिंपल फॉर्म मध्ये रूपांतरित करणं याला डायजेशन म्हणतात. सो कन्व्हर्जन ऑफ फूड इनटू सिंपल सोल्युबल फॉर्म, इट इज कॉल्ड एज डायजेशन. देन ऍब्सॉर्प्शन. आता जे सिंपल फॉर्म मध्ये फूड तयार झाले ते शोषून घेण्याची जी प्रक्रिया आहे ते ऍब्सॉर्प्शन आहे. ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड इनटू द ब्लड. सो जे सिंपल फॉर्म मध्ये फूड मटेरियल तयार झाले हे रक्तामध्ये शोषून घेतलं जातं. देन ऍसिमिलेशन. ऍसिमिलेशन म्हणजे वापर होणं. जे फूड मटेरियल ऍब्सॉर्ब केलेलं आहे ब्लड मध्ये, रक्तामध्ये, हे काय होतं, युटिलायझेशन ऑफ ऍब्सॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन अँड ग्रोथ अँड रिपेअर. मग आपण आपल्या रक्तामध्ये जे फूड मटेरियल सिंपल फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब झालं ते सेल्स पर्यंत जातं रक्तावाटे. इट इज कॅरीड टू द ईच अँड एव्हरी सेल अँड टिश्यूज. आणि हे सेल्स मध्ये एंटर झाल्यानंतर सिंपल फूड, त्या फूडचा वापर एनर्जी प्रोडक्शन, ऊर्जा निर्मितीसाठी, ग्रोथ, वाढ होण्यासाठी आणि रिपेअर, जर झीज भरून काढण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी पण या फूड मटेरियलचा वापर होतो, की ज्याला आपण ऍसिमिलेशन असं म्हणतो. देन वी हॅव इजेशन. आणि जो वेस्ट प्रोडक्ट आहे, जो अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे, ज्याचं डायजेशन झालेलं नाही, सो रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एज इजेशन. सो ओव्हरऑल जी न्यूट्रिशनची जी स्टेप आहे ही 5 टप्प्यांमध्ये, 5 स्टेपमध्ये ओव्हरऑल न्यूट्रिशन होतं हे आपल्याला इथे दिसतं. ऑब्झर्व द ॲनिमल्स अराउंड यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. सो नेम ऑफ ॲनिमल, टाईप ऑफ फूड दे ईट, मेथड ऑफ इंजेक्शन. सो ते अन्न कसं घेतात. So you must have observed that there are different methods of ingestion of food, like swallowing, chewing, sucking, scraping, gnawing. Okay. सो अशा हे वेगवेगळ्या अन्न घेण्याच्या प्रक्रिया आहेत, पद्धती आहेत. तर तुम्हाला यावरती वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये कुठल्या प्रकारे अन्न ग्रहण केलं जातं, इंजेक्शन कुठल्या प्रकारे केलं जातं, हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तुम्ही हे चार्टमध्ये प्रिपेअर करू शकता. आणि आता आपण पाहतोय ऍक्च्युअली ॲनिमल्समध्ये कोणकोणत्या प्रकारे न्यूट्रिशन होतं, कोणकोणत्या प्रकारे पोषण होतं, त्याचे टाइप्स पाहणार आहोत. टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. सो पहिला यामध्ये प्रकार आहे होलोझोइक न्यूट्रिशन. हाऊ डज इंजेक्शन ऑकर इन युनिसेलर ऑर ॲनिमल लाईक अमिबा. आता आपल्याला माहिती आहे ॲनिमल्स हे युनिसेलर पण असतात. आता यामध्ये एक एक्झाम्पल दिले अमिबा. तर अमिबा हा सिंगल सेल असणारा ॲनिमल आहे. मग हा अन्न कसं घेत असावं, हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. तर तेच आपण पाहणार आहोत. अमिबा डज नॉट हॅव ऑर्गन लाईक हँड्स, माउथ एटसेट्रा. ऑब्विसली हा सिंगल सेल असणारा ॲनिमल आहे, तर याला हँड्स किंवा माउथ सारखे ऑर्गन नसतात. इट इज युनिसेलर ॲनिमल. इट इज युनिसेलर ॲनिमल, एक पेशीय प्राणी आहे. इट कॅन टेक फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ युनिसेलर बॉडी. तर हा फूड मटेरियल कसं घेतो, हा आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाच्या पृष्ठभागामधून अन्न शोषून घेतो. सो इट कॅन टेक फूड फ्रॉम एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ द युनिसेलर बॉडी. त्याची जी बॉडी आहे त्याच्या सरफेस वरून तो अन्न ग्रहण करतो. पहा कसं. इट सराउंड द फूड पार्टिकल. सो यू कॅन सी हा फूड पार्टिकल आहे आणि हा अमिबा आहे. हा पहिल्यांदा काय करतो, हा फूड पार्टिकलच्या भोवती सराउंड करतो, त्याला वेढा टाकतो म्हटलं तरी चालेल. सो इट सराउंड द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड अँड टेक इट इन टू सेल. तुम्ही पाहू शकता इथं, परत इथं हळूहळू तो काय करतो, सराउंड करतो पूर्ण फूड पार्टिकल आणि फायनली तो आपल्या बॉडीमध्ये तो फूड मटेरियल घेतो. आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाईम्स. आणि हे फूड मटेरियल घेतल्यानंतर हा काय करतो, जे फूड मटेरियल घेतलंय याचं डायजेशन, पचन करतो वेगवेगळ्या एन्झाईम्सच्या द्वारे. एन्झाईम म्हणजे काही केमिकल सबस्टन्स आहेत की जे फूड डायजेशनसाठी उपयुक्त असतात. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज अमिबा मूव्ह फर्दर विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. आता हे अन्न घेतल्यानंतर जे
उपयुक्त नाही, जे अनडायजेस्टेड फूड आहे तो मागे ठेवतो आणि हा पुढे सरकून जातो. बाय मीन्स ऑफ सुडोपोडिया. सुडोपोडिया म्हणजे काय, हे जे आपल्याला ऑर्गन दिसतात पायासारखे, हा पुढे सरकण्यासाठी याचा वापर करतो, याला सुडोपोडिया असं म्हणतात. एटसेट्रा. ऑल द स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन ऑकर विदिन देअर युनिसेल्युलर बॉडी. मग इथं जे न्यूट्रिशन झालं हे फक्त सिंगल सेल बॉडी मध्ये झालेलं आणि यालाच आपण होलोजॉइक न्यूट्रिशन असं म्हणू शकतो या केसमध्ये. इन्सेक्ट्स हॅव, आणखी यामध्ये प्रकार पाहतोय आपण. इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट फॉर इंजेक्शन ऑफ फूड. इन्सेक्ट्स म्हणजे माहिती आहे कीटक आहेत, लाईक मॉस्किटो असेल. सो दे हॅव माउथ पार्ट फॉर इंजेक्शन ऑफ फूड. तर या ॲनिमल्स मध्ये माउथ सारखा पार्ट असतो की जो फूड इंजेस्ट करतो, अन्न आतमध्ये ग्रहण करतो. फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट्स लाईक कॉकरोच, ग्रासहोपर विच निबल हॅव जॉ लाईक माउथ पार्ट. तर तुम्ही पाहिला असेल नसेल, कॉकरोच किंवा ग्रासहोपर हे जे ॲनिमल्स आहेत याच्या त्यांना जॉ सारखे माउथ पार्ट म्हणजे जबड्यांसारखे तोंडाचा भाग असतो. बटरफ्लाईज सक फूड विथ ए ट्यूब लाईक प्रोबोसिस. बटरफ्लाय माहिती आहे किंवा मॉस्किटो माहिती आहे. मॉस्किटोज अँड बेड बग्स यूज नीडल लाईक माउथ पार्ट टू प्रिस अँड ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक ब्लड ऑर अदर फूड. सो पहिल्यांदा बटरफ्लाईज पाहूया. बटरफ्लाईज मध्ये ट्यूब लाईक प्रोबोसिस म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं की जे फ्लावर्स मध्ये ते इंजेक्ट करतात आणि फूड मटेरियल ऍब्सॉर्ब करतात. तर मॉस्किटो किंवा बेड बग्स जे आहेत याच्यामध्ये निडल लाईक माउथ असतं. याचं जे तोंड आहे हे निडल सारखं असतं की जे ज्या ऑर्गॅनिझम वरती बसतात त्याच्यामध्ये ते पिर्स म्हणजे घुसवतात आणि त्यामधून ते ब्लड किंवा अदर फ्लुइड्स ऍब्सॉर्ब करतात. सो इन दिस वे दे ऍब्सॉर्ब फूड. हे जे आपण पाहतो याला होलोजॉइक न्यूट्रिशन असं म्हटलेलं आहे. ओके. आता इथं काही प्रश्न दिले आहेत. हाऊ विल यू क्लासिफाय फॉलोइंग ॲनिमल्स अकॉर्डिंग टू फूड टाईप. तर फूड टाईप वरून तुम्ही खालील ॲनिमल्स क्लासिफाय करायचे आहेत. सो अकॉर्डिंग टू फूड हॅबिट्स आपल्याला हे क्लासिफाय करायचे आहेत. म्हणजे तर चला आता बघूया कशा पद्धतीने फूड हॅबिट्स आहेत. अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ फूड ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाईड ॲज. तर ॲनिमल्स ज्या प्रकारचं अन्न घेतात त्यावरून त्याचे काही प्रकार आपण पाहतोय. पहिला आहे हार्बिव्होरस. सो हार्बिव्होरस यूज प्लांट्स डायरेक्टली ॲज द फूड. तर हे जे ॲनिमल्स आहेत हे प्लांट्सचा वापर ॲज अ फूड अन्न म्हणून करतात. एक्झाम्पल ऑल ग्रेझिंग ॲनिमल्स. ग्रेझिंग म्हणजे चरणारे जे प्राणी आहेत ते. देन ग्रेनिवोरस सीड इटर्स. ग्रेनिवोरस म्हणजे काय, जे सीड खातात, प्लांट्सचे सीड्स खातात ते. आणि फ्रुगिवोर्स म्हणजे जे फ्रुट्स खातात. हे सगळे जे एक्झाम्पल आहेत यामध्ये दिलेले हे सगळे हार्बिव्होरस मध्ये म्हणजे ते डायरेक्टली प्लांट्स वरती डिपेंड असतात. आता सीड इटर्स तुम्हाला माहिती असायला हवेच. देन फ्रूट इटर्स पण आहेत. सो ऑल ऑफ देम दे डिपेंड डायरेक्टली ऑन द प्लांट फॉर देअर फूड. देन वी हॅव कार्निवोरस. कार्निवोरस आर द ॲनिमल्स दॅट डिपेंड ऑन अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड्स. की ज्याला आपण मांसभक्षी प्राणी असं म्हणतो की जे दुसऱ्या ॲनिमल्सची शिकार करतात आणि त्यांचा ॲज अ फूड म्हणून वापर करतात. कार्निवोर्स आर इनडायरेक्टली डिपेंड ऑन द प्लांट्स फॉर फूड. ऑब्विसली बरोबर आहे ना, कारण कार्निवोरस प्लांट ज्या ॲनिमल्स वरती डिपेंड असतात ते हार्बिव्होरस आहेत आणि हार्बिव्होरस हे प्लांट्स वरती वाढतात. सो इनडायरेक्टली पाहिलं तर कार्निवोरस ॲनिमल्स जे आहेत हे प्लांट्स वरतीच डिपेंड आहेत. एक्झाम्पल्स आर ॲनिमल्स दॅट फीड ऑन हर्बिव्होर्स. दे आर कॉल्ड ॲज प्रिडेटर्स. तर जे ॲनिमल्स हे हार्बिव्होर्स वरती डिपेंड असतात त्याला प्रिडेटर्स म्हणायचं, भक्षक म्हणायचं. आणि ॲनिमल्स विच फीड ऑन इन्सेक्ट दे आर कॉल्ड ॲज इन्सेक्टिव्होरस. तर काही ॲनिमल्स हे इन्सेक्ट्स खातात त्याला इन्सेक्टिव्होरस म्हणायचं, कीटकभक्षी प्राणी म्हणायचं. देन इथे एक माहिती दिली, द एंटेरियर अँट ईटर. अँट ईटर इज फाउंड इन सेंट्रल अँड साऊथ अमेरिका. तर एक हा ॲनिमल जो दाखवलाय तो अँट ईटर आहे. The bobcat or woodmanzer is found in India. Obtain its picture from the internet. तर हे या प्रकारचाच आहे ॲनिमल. हा काय करतो, फक्त आणि फक्त ॲन्ट्स ईट करतो, मुंग्या खातो. देन ओमनिव्होरस ॲनिमल्स.
Animals that obtain their food from both plants and animals are called as omnivores, की ज्यामध्ये आपण पण येतो. हे animals जे आहेत हे प्लांट्स आणि animals या दोघांवरती दोघांकडून अन्न मिळवतात. Examples are monkey, chimpanzee, human, etc. Some of the organisms around us perform the function of cleaning and conserving the environment by very act of feeding themselves. They are called as scavengers and decomposers. आता आणखी दोन प्रकार आपण पाहिजेत, पण त्याची एक माहिती लक्षात घ्या. हे जे ग्रुप येणार आहेत हे ऍक्च्युली क्लिनिंगचं फंक्शन करतात, स्वच्छता राखण्याचं किंवा जे कॉन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे जे न्यूट्रिएंट्स आपल्याला एन्व्हायरमेंट मधून मिळालेत तेच न्यूट्रिएंट्सला परत करण्याचं काम हे ऑर्गॅनिझम करतात. ओके, दे आर कॉल्ड ॲज स्कॅव्हेंजर्स. यामध्ये दोन प्रकार आहेत, स्कॅव्हेंजर्स आणि डिकम्पोजर्स. आता स्कॅव्हेंजर कशाला म्हणायचं? दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स. हे काय करतात तर जे डेड ॲनिमल्स आहेत यांच्यावरती वाढतात, त्याच्यापासून आपलं अन्न मिळतं. फॉर एक्झाम्पल वल्चर म्हणजे गिधाड, क्रो, हायना, हे जे आहेत हे सगळे स्कॅव्हेंजर्स आहेत, हे डेड ॲनिमल्स वरती वाढतात. ओके, देन वी हॅव डिकम्पोजर्स. विघटक म्हणायचं त्याला. आर द सम मायक्रोब्स. हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत. हे काय करतात? which obtain their food by decomposing the dead bodies of organisms or other materials. जसं आपण प्लांट्स मध्ये पाहिलं तसं इथं डिकम्पोजर जे आहेत हे डेड ॲनिमल्स जे आहेत, डेड बॉडीज आहेत किंवा जे अदर मटेरियल्स आहेत ॲनिमल ऑर्गॅनिझमचे, याचं डिकम्पोजिशन करतात, याचं विघटन करतात आणि ते स्वतःचं अन्न स्वतः मिळवतात. याला म्हटलं जातं डिकम्पोजर्स. सो हे लक्षात असणं गरजेचं आहे. स्टार्टिंग फ्रॉम हर्बिव्होरस, कार्निव्होरस, ओमनिव्होरस, स्कॅव्हेंजर्स आणि डिकम्पोजर्स. आणि आता पुढचा येतोय न्यूट्रिशनचा मोड, दॅट इज सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. पहिला तो होलोझोइक. देन आता येतोय आपण सॅप्रोझोइकला. सम इन्सेक्ट्स, युनिसेल्युलर ॲनिमल्स एटसेट्रा obtain the nutrients by absorbing the liquid organic material from the dead bodies of other animals or from the environment. आता हे काय करतात? हे जे इन्सेक्ट्स आहेत, यामध्ये काही इन्सेक्ट्स आहेत, काही युनिसेल्युलर ॲनिमल्स आहेत, एकपेशीय प्राणी आहेत. They obtain nutrients by absorbing the liquid organic material from the dead bodies of other animals or from the environment. हे जे डेड बॉडीज आहेत ऑर्गॅनिझमच्या, इतर ऑर्गॅनिझमच्या, याच्या बॉडी मधले जे लिक्विड फूड मटेरियल आहे, लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल आहे, ते ऍब्सॉर्ब करतात. त्याला दिस इज सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. याला सॅप्रोझोइक न्यूट्रिशन असं म्हणलं जातं, की ज्यामध्ये हाऊस फ्लाईज येतात, घरमाशा, अँड्स, मुंग्या पण म्हणून येतात, आणि स्पायडर्स. स्पायडर्स ही या ग्रुपमध्ये येतात, की जे काय करतात, जे डेड ॲनिमल्स आहेत त्याच्या बॉडीमधले लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल शोषून घेतात. ह्याला म्हणायचं सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. आणि लास्ट टाइप येतोय पॅरासाइटिक न्यूट्रिशन. हॅव यू सीन स्मॉल ॲनिमल्स ऑन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स लाईक डॉग्स अँड बफेलोज? पहिले असतील तर डॉग्स किंवा बफेलोच्या बॉडीवरती काही स्मॉल ॲनिमल्स असतात, इन्सेक्ट सारखे. विच आर दोज ॲनिमल्स? हे काय आहे? फ्रॉम व्हेअर दे डज दीज ॲनिमल्स ऑब्टेन देअर फूड? हे आता आपलं अन्न कसं मिळवत असतील? फ्रॉम व्हेअर डू द वर्म्स इन द इंटेस्टाइन ऑब्टेन देअर फूड? आपल्या आतड्यामध्ये पण जंत होतात, तर याला वर्म्स म्हणतात. ह्याला फूड कुठून मिळतं? तर ह्याची माहिती आता खाली पाहूया. सम ॲनिमल्स डिपेंड अपॉन अदर ॲनिमल्स फॉर फूड. जसं आपण प्लांट्स मध्ये पाहिलं, पॅरासाइटिक प्लांट्स मध्ये पाहिलं, तसंच काही ॲनिमल्स हे इतर ॲनिमल्सचा वापर ॲज अ ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये वाढतात, बॉडीवरती वाढतात आणि त्याच्याकडून अन्न मिळवतात. They can obtain the food from animals on whom they are dependent. ज्या ॲनिमल्स वरती ते वाढतात, ज्या ॲनिमल्स वरती ते डिपेंड आहेत, त्या ॲनिमल्स पासूनच ते अन्न मिळवतात. दिस इज कॉल्ड अ पॅरासाइटिक न्यूट्रिशन. याला परजीवी पोषण असं म्हटलं जातं. सो दे ऑब्टेन, वन ॲनिमल ऑब्टेन फूड फ्रॉम अदर ॲनिमल. आणि लक्षात घ्या, हे पॅरासाइट्स किंवा हे जे ॲनिमल्स आहेत हे त्या होस्ट ॲनिमलच्या बॉडीवरती किंवा बॉडीमध्येच राहत असतात, हे लक्षात घ्यायचं आहे. तर जसं आपण प्लांट्स मध्ये पाहिलं, पॅरासाइट म्हणजे कशाला म्हणायचं, होस्ट कशाला म्हणायचं, तर पॅरासाइट म्हणजे जो ऑर्गॅनिझम दुसऱ्या ॲनिमल्स वरती डिपेंड असतो त्याला पॅरासाइट म्हणायचं, ज्याच्यावरती डिपेंड असतो त्याला होस्ट म्हणायचं.
मग तसंच इथंही लक्षात घ्या की इथं पॅरासाइट आणि होस्ट असे दोन प्रकार आहेत. सो पॅरासाइटिक न्यूट्रिशन मध्ये एक ॲनिमल हा आपलं अन्न दुसऱ्या ॲनिमल्सच्या बॉडीमधून मिळवतो आणि तो त्या ऑर्गॅनिझमच्या ॲनिमल ज्या होस्ट ऑर्गॅनिझम आहे त्याच्या बॉडीवरती राहतो किंवा बॉडीच्या आतमध्ये राहतो. तर आता याची आपण अधिक माहिती घेऊया. सम ॲनिमल्स लिव्ह ऑन द बॉडी सरफेस ऑफ अदर ॲनिमल्स अँड ऑब्टेन देअर फूड बाय सकिंग द ब्लड. तर यामध्ये आता पॅरासाइटिक न्यूट्रिशन जे आहे ते दोन प्रकार. तर यामध्ये पहिला प्रकार पहा, सम ॲनिमल्स लिव्ह ऑन द सरफेस ऑफ अदर बॉडी सरफेस ऑफ द अदर ॲनिमल्स. काही ॲनिमल्स हे इतर ॲनिमल्सच्या बॉडी सरफेसवरती राहतात अँड ऑब्टेन देअर फूड बाय सकिंग द फूड, आणि त्या ॲनिमल्सच्या शरीरामधलं ब्लड सक करून शोषून हे आपलं अन्न मिळवतात. दे आर कॉल्ड ॲज ectoparasytic nutrition. This type of nutrition is called as ectoparasytic nutrition and such animals are called as ectoparasites. मग हे जे न्यूट्रिशन आहे याला ectoparasytic nutrition असं म्हणायचं. एक्टो म्हणजे बाहेर, ॲनिमलच्या बॉडी वरती राहून ते न्यूट्रिशन करतात, आणि हे जे पॅरासाइट्स आहेत त्याला एक्टोपॅरासाइट्स म्हणायचं, आणि न्यूट्रिशन जे आहे ते एक्टोपॅरासाइटिक न्यूट्रिशन आहे. फॉर एक्झाम्पल लाउज, बेड बग्स, टिक्स एटसेट्रा. सो हे सगळे एक्टोपॅरासाइट्स आहेत. ॲनिमल्स लाईक टेपवर्म, राऊंडवर्म हे जंताचे प्रकार आहेत. हे होस्ट ॲनिमलच्या बॉडीच्या आतमध्ये, दे लिव्ह इनसाइड द बॉडी ऑफ अदर ॲनिमल, म्हणजे होस्ट ॲनिमलच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात अँड ऑब्टेन देअर फूड, आणि ते मग अन्न मिळवतात. धिस इज एंडोपॅरासाइटिक न्यूट्रिशन अँड दीज ॲनिमल्स आर नोन ॲज एंटोपॅरासाइट्स. तर याला एंडोपॅरासाइटिक न्यूट्रिशन म्हणायचं, आणि हे जे ॲनिमल्स आहेत याला एंडोपॅरासाइट्स असं म्हणायचं. दे आर कॉल्ड ॲज एंडो म्हणजे आतमध्ये. सो ते ॲनिमल्सच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात असं आपल्याला इथं दिसतंय. तर इथंपर्यंत आपला हा पॅरासाइट न्यूट्रिशन जो पार्ट आहे ॲनिमल्स मधला हा डिस्कस झालेला आहे. सो इथं हा आपला युनिट संपतोय. सो मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की सर्वांनी हा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा, आणि जर काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, कॉमेंट बॉक्समध्ये. इव्हन आम्ही व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता, सो दॅट तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळतील आणि तुम्ही तुमचे क्वेश्चनही विचारू शकता. सो नेक्स्ट सेशनमध्ये आपण आपला नेक्स्ट युनिट पाहणार आहोत. युनिटचं नाव आहे फूड सेफ्टी. धन्यवाद.